न्यूज आहे। कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा कोथरूडमध्ये धुमाकूळ पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये हा धुमाकूळ पाहायला मिळतोय। गजा मारणे टोळीचा हा धुमाकूळ सुरू असल्याची माहिती आहे। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचे काम करणाऱ्याला या मारणे टोळीनं बेदम मारहाण केल्याचंही कळत आहे। या मारहाणीमध्ये एकाच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे, तर हॉर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना बाद झाल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवर जखमीची चौकशी केली आहे। सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आलेले आहेत, तर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। आणि गजा मारणेचा भाऊ, त्याचा जो भाचा आहे, तो मात्र फरार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता या टोळीचा बंदोबस्त कसा केला जातो तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? गजा मारणे टोळीची दहशत पाहायला मिळते। आता तर केंद्रीय मंत्र्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना मारहाण केल्याचं दिसतंय। कोथरूडच्या कार्यालयामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये कामाला असलेली ही व्यक्ती आहे देवेंद्र नावाची। शिवजयंतीच्या दिवशी गजा मारण्याच्या संबंधित असलेली शिवजयंतीची मिरवणूक जी आहे ती रस्त्यावरून जात असताना आमच्या मिरवणुकीच्या समोरून गाडी का नेली, धक्का का दिला अशी विचारणा करत या मिरवणुकीत सहभागी असलेल्या 2-3 मुलांनी या देवेंद्र यांना मारहाण केली आहे। आणि ही मारहाण इतकी जबरदस्त केली आहे, बेल्टनं मारहाण करण्यात आली, खाली पाडून त्यांच्या नाकाला आणि खांद्याला गंभीर इजा झाली। या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि तिथून ते कोथरूड पोलीस ठाण्यात गेले। मात्र तिथेही तक्रार दाखल करायला त्यांना दिवसभर बसवून ठेवण्यात आलेलं होतं। अखेर मुरलीधर मोहोळ यांना हा सगळा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणात हालचाली केल्यावरती गुन्हा दाखल झालाय। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र अजूनही मुख्य आरोपी जो गजा मारण्याचा भाचा आहे, चुलत भाचा आहे असं सांगितलं जातंय, तो अजून पोलिसांना मिळालेला नाही। हे सगळे आरोपी जे आहेत त्यांचे इंस्टाग्रामचे अकाउंट तपासले तर गजा मारण्याचे पुण्याचे मालक असे रील लावलेले त्यांनी दिसून येतात आणि या रीलच्या माध्यमातून ते दहशत वाढवण्याचा किंवा गुन्हेगारी पसरवण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे पुण्याचे खरे मालक कोण आहेत, गजा मारणे की पुणे पोलीस आहेत, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। त्याला पुण्याचे पोलीस आयुक्त जे खरं स्वतःला किंवा त्यांच्या आसपासचे लोक त्यांना खमके अधिकारी म्हणतात, ते खरंच त्यांचा खमकेपणा दाखवणार आहेत का असा प्रश्न आहे। निश्चितच वैभव, याच्यावरून आता या मारणे टोळीची किती दहशत आहे आणि त्याला चाप कसा बसवणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।